सतीश बरोबर काम करणं खूप हो, हो, हो. वेडेपण असायचा आणि मला ती ती एनर्जी त्याची आवडायची आणि त्याचं ते भाषेवरचं प्रभुत्व बरोबर आहे. म्हणजे ऐन वेळेला त्याला काही सुचायचं, काही बोलायचा आणि मला रिएक्ट व्हायला लागायचं. पण ते रिएक्शन मध्ये सुद्धा गंमत असते. खरं तर मला असं बरोबर. वाटतं, की हं. तुम्ही जास्तीत जास्त चांगली रिएक्शन देणं महत्त्वाचं असतं. हो, तर हो. त्या माणसाचा पंच वगैरे असतो तो खुलतो. खुलतो. हं. पण म्हणजे सतीशने आता एक छोटासा किस्सा आहे. तो अनेक वेळा सांगितलेला आहे. ऑर्केस्ट्रा असतो फू-बाई फूला. हो. तर जेवणाची सुट्टी चालली होती. आम्ही सगळे जेवत होतो आणि कर्जमधलं एक हसीना ती गाणं वाजायला लागलं गिटारवरती हं, हं. आणि खूप अप्रतिम वाजत होतं गाणं ते. बरं. कोण वाजवतंय म्हणून एक करत सगळं युनिट तिकडे गेलं. तर हा माणूस पाठपुरावा बसून वाजवत गिटार वाजवत होता हं. सतीश. क्या बात है! झालं गाणं संपलं. सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्यानंतर त्याची तंद्री भंग झाली. हं, हं. तो अरे हां, नमस्कार, नमस्कार असं करून निघून आला आमच्या रूममध्ये. हं, मी रूममध्ये गेल्यावर सतीशला विचारलं, "सतीश तुला गिटार पण वाजवता येतं?" तो हं. म्हणला, "काय आहे ना, तारेचं वाद्य आहे, तारेला यायलाच लागतं." हां, म्हणजे याच्यात पण त्याला त्याला पंच पंच दिसतो. कुठे पंच? काय काय करायचं?